विद्यार्थी मित्रांनो, टवाळा आवडे विनोद असं आपण म्हणतो खरं, पण खरंच का हो टवाळांनाच विनोद आवडतो? खरं म्हणजे विनोद हे अतिशय निष्पाप हास्य निर्माण करणारा एक प्रकार आहे. आपण बोलता बोलता एखाद्याच्या विसंगतीवर बोट ठेवतो, नाही असं नाही, पण त्याला दुखवावं, त्याला ओरखडा काढावा, चिमटा घ्यावा असं काही विनोद करणाऱ्याचं या मनामध्ये सुद्धा नसतं. तेव्हा निखळ निष्पाप हास्य हेच खरं म्हणजे विनोदाचं लक्षण. तुम्ही विनोदाचा आता वाङ्मय प्रकाराच्या अभ्यासामध्ये अभ्यास करता. काही उतारे तुम्ही वाचलेले आहेत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या चोराच्या संमेलनापासून पु ल देशपांड्यांच्या अपूर्वाईपर्यंत विनोदाची कितीतरी उदाहरणं तुम्ही पाहिलेली आहेत. मग तो चि.वी. जोशींचा विनोद असो, सतीश आळेकरांचा असो, पुलंचा असो, आत्र्यांचा असो, नाही तर दत्तू बांदेकरांचा असो. प्रत्येकाच्या विनोदाची रीत निराळी आहे, प्रत्येकाची चव निराळी आहे, पण मर्म काय आहे? निष्पाप हास्य. त्यामध्ये विनोदाचे निर्णय प्रकार असतील. शब्दनिष्ठ विनोद असेल, स्वभावनिष्ठ विनोद असेल, प्रसंगनिष्ठ विनोद असेल, एक ना दोन अनेक प्रकार. तेव्हा या विनोदाच्या प्रकाराबरोबरच विनोद कसा निर्माण होतो, कशाला विनोद म्हणायचं आणि कशाला विनोद नाही म्हणायचं, या सगळ्याचं एक रहस्य, एक व्याकरण जर तुमच्या हाती लागलं तर तुम्हाला या विनोदाच्या निमित्ताने तुम्हाला माणसांच्या स्वभावातले खाचखळगे, त्यांच्या वृत्ती प्रवृत्ती, सामाजिक रूढी परंपरा, बोलता बोलता विनोदाच्या माध्यमातून एखादा नाटककार एखाद्या संबंध देशाचं, राष्ट्राचं, प्रदेशाचं स्वभाव वैशिष्ट्य सुद्धा सहजपणे कसं फेकून देतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकळतील. तर हे सगळं अतिशय खेळकरपणाने आणि जाणकारपणाने जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी ते सांगणारा शिक्षक सुद्धा सव्यसाची असावा लागतो. प्राध्यापक वसंत कानेटकर हे तुम्हाला नाटककार म्हणून परिचित आहेत, पण कानेटकर आधी शिक्षक आणि मग नाटककार आहेत. त्यामुळे त्यांनी अतिशय खेळकरपणाने, अतिशय चोखंदळपणाने, खरं म्हणजे शिकवण्यातला औपचारिक शिस्तीचा भाग यत्किंचितही डागाळू न देता, पण तितक्याच अनौपचारिकपणाने, किती सहजपणाने संवादी स्वरूपामध्ये एखादा विषय हाताळावा, हे कानेटकरांकडून शिकण्यासारखं आहे. विनोद, त्याचं व्याकरण, त्याची मीमांसा याविषयी ते तुमच्याशी बोलत आहेत. त्यांचं बोलणं हे एक प्रकारचं प्रकट चिंतन आहे. या चिंतनातून तुम्हाला सहजपणाने विनोदाची व्याख्या, विनोदाचे प्रकार, विनोदाचा प्रभाव या सगळ्या गोष्टींची इत्यंभूत माहिती मिळेल. आणि खरं म्हणजे विनोद कसा वाचावा, विनोद कसा जगावा आणि खरं म्हणजे विनोद कसा पचवावा याचे काही मर्मस्थळही समजतील. तर ऐकूया वसंत कानेटकर यांच्याकडून विनोद मीमांसेचं चिंतन. नमस्ते. आपण आज साहित्यातल्या अत्यंत दोन महत्त्वाच्या विषयांच्या बद्दल बोलणार आहोत. अर्थात हा जो विचार आहे हा संबंध साहित्याला व्यापून राहणारा जरी असला तरी प्रामुख्यानं त्याचा संबंध हा नाटकाशी आहे आणि माणसाच्या एकंदर प्रवृत्तीशी आहे. माणसाच्या ज्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत त्यापैकी एक व्याख्या म्हणजे मनुष्य हा हसणारा प्राणी. दुसऱ्या कुठल्याही पशुला किंवा पक्ष्याला माणसासारखं हसता येत नाही, कारण हास्य ज्या पद्धतीने निर्माण होतं, उचंबळतं, त्याच्या पाठीमागे जी मानस प्रक्रिया असते ही माणसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही जनावराला किंवा पक्षाला किंवा कुठल्याही जीवसृष्टीतल्या प्राण्याला येत नाही. हास्याचे प्रकार तरी किती सांगावेत. विनोदाला हसू येतं, हसणं माणसाला आवडतं, ही गोष्ट खरी आहे. दुःखात मनुष्य हसतो, सुखात मनुष्य हसतो, दुष्टपणानं हसतो. शेक्सपियरनं त्याचं वर्णन फार छान केलंय. अ मॅन मे स्माईल अँड बी अ विलन.
किंवा आणखी एक शब्द त्याने वापरलाय, देर आर डॅगर्स इन द स्माइल्स ऑफ मॅन. माणसाच्या हसण्यामध्ये खंजीर असतात. पण असल्या गोष्टींच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आपण बोलणार आहोत तो विनोदातून निर्माण होणारं जे अतिशय निष्पाप, सात्विक, माणसाला प्रसन्न करणारं असं जे हास्य असतं त्याबद्दल बोलणार आहोत. एकतर गोष्ट करूया की हसणारा मनुष्य लोकांना आवडतो. हसणं आणि हसवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. ती वरकरणी करता येत नाही. ते हास्य अंतःकरणापासून उचंबळलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये पु ल देशपांड्यांनी ज्या प्रकारचे विनोद केलेले आहेत त्याच्यात आपल्याला प्रसन्न विनोदाची खूप अशा प्रकारची छाया पाहायला मिळते. माणसाला हसू काय येतं तर विनोदाच्या बाबतीमध्ये, ज्याला विनोद म्हणतात ह्युमर इंग्लिशमध्ये, त्या विनोदाच्या बाबतीमध्ये दोन प्रमुख प्रकारच्या घटना असतात निरीक्षणातून. एक म्हणजे विसंगती आणि दुसरा म्हणजे उपरोध. काहीतरी चमत्कारिक अशा प्रकारच्या गोष्टी एकत्र आल्या आणि त्या एकमेकाशी न जुळणाऱ्या असल्या तर आपल्याला एकदम हसू निर्माण होतं. एखादा मुटका मनुष्य आहे आणि एखादी त्याची उंच डांबूळ बाबासारखी बायको आहे आणि दोघं रस्त्याला बरोबर चालले, हा हास्य की माणसाला हसू देतं. तिरळा मनुष्य माणसाला हसू का निर्माण करतो? जगातले सगळेच लोक जर तिरळे असते तर काय प्रश्न आला नसता. तर त्याच्या पाठीमागे विसंगती असते. ही विसंगती नेमकी हेरणं आणि शब्दातून ती व्यक्त करणं ही फार अवघड गोष्ट असते. कित्येक वेळा उपरोधाचा भाग असतो, अतिशय कमी दर्जाचा, क्षुद्र प्रकारचा, क्वचित द्वेषमूलक, क्वचित अन्यायमूलक अशा प्रकारचा जो विनोद असतो हा माणसाच्या शारीरिक विनोदावर आधारलेला असतो. गडकऱ्यांच्या भावबंद नाटकामधली इंदुबिंदू, त्या काळ्या गुट्ट्या त्यांच्या कुरूपपणावर किती चेष्टा करायची. कुरूपपण हे चेष्टेला कारणीभूत होऊ शकतं हे योग्य आहे, परंतु मनुष्य स्वभाव पुन्हा असा आहे की कुरूप मनुष्य जर पराक्रमी असेल तर तो अत्यंत लावण्य संपन्न अशा स्त्रीच्या प्रेमाचा विषय होऊ शकतो. हे शेक्सपियरनं ऑथेलो या नाटकात दाखवलेले आहे. ऑथेलो हा मूर आहे. विसंगती आणि उपरोध यातून विनोद जन्माला येतो आणि ते दिसावं लागतं माणसाला. अत्रे एकदा म्हणाले होते की माझ्या डोक्याची कवटीच उलटी बसवलेली आहे. मला लोकांना जिथं काहीतरी गंभीर दिसतं ते मला काहीतरी दराळात दिसायला लागतं. पु ल देशपांडे एकदा मला विरोधाला म्हटले की रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये तू दाखवलेस ते बघत असताना माझ्या डोक्यातला माझ्यातला खवचड मिस्किल मनुष्य जो तो जागा झाला. मला म्हणला की मला सुद्धा एक रायगडाला जेव्हा जाग येते नाटक लिहावंसं वाटतंय आणि कल्पना अशी आहे की शिंप्यानं कपडे शिवून आणलेले आहेत आणि ते शिवाजी महाराजांच्या अंगाला बसत नाही आहेत म्हणून ते शिंप्याची यथेची अशा प्रकारची हजेरी घेत आहेत. हे मला चित्र दाखवायचं होतं. तर या सगळ्या भागामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे की विनोदामध्ये विसंगती असते, विनोदामध्ये उपरोध असतो, परंतु याचा वाङ्मयीन साहित्यिकदृष्ट्या उपयोग कसा करायचा ही एक फार मोठी महत्त्वाची अशा प्रकारची दृष्टी असते. विनोद अनेक प्रकारचे असतात. शब्दावर ज्या वेळेला विनोद केला जातो त्यावेळेला तो शब्दनिष्ठ विनोद असतो, ज्याला कोटीबाजपणा म्हणतात. आम्ही मॉरिशसला ज्यावेळेला गेलेलो होतो त्यावेळेला माणिक वर्माताई यांची मुलाखत चाललेली होती आणि सुधीर गाडगीने त्याला मध्येच एक मिस्किलपणाचा प्रश्न विचारला की तुमचं श्रीयुत वर्मांशी लग्न कसं ठरलं हे आम्हाला सांगा. त्या लाजत लाजत काही सांगायला लागल्या. 2-3 वेळा तरी नाही पण असं सांगा असं सांगा असं सांगा. त्या पु ल देशपांडे समोर बसले होते. ते एकदा म्हणले अहो त्यांच्या वर्मावर किती बोट ठेवताय तुम्ही. आता वर्म या शब्दावर त्यांचं आडनाव वर्मा आहे आणि वर्मा या शब्दावर केलेली कोटी ही फाट करणं एकदम भाषा पिकून गेली. शब्दनिष्ठ विनोद असतो. कित्येक वेळेला कल्पनानिष्ठ विनोद असतो. कित्येक वेळा घटनानिष्ठ विनोद असतो. कित्येकदा स्वभावनिष्ठ विनोद असतो. स्वभावनिष्ठ विनोदाच्या खूप सुंदर सुंदर अशा प्रकारच्या प्रतिकृती
महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये उमटलेले आहेत यात शंका नाही. त्या विनोदामध्ये माणसाला हसवण्याचं, प्रसन्न करण्याचं एक अतिशय मोठं साधन आहे. एखादा खलनायक हसतो, दुःखानं देखील मनुष्य हसतो, विषण्णतेने मनुष्य हसतो, आणि हसण्यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. स्माईल ज्याला आपण स्मित म्हणतो तो हसण्याचा एक प्रकार, खळखळून हसणे ज्याला आपण म्हणतो तो एक हसण्याचा प्रकार. 7 मजली गर्दभास्य, गर्दभास्य हा शब्दच वापरलाय त्याला, ज्याला घोड्यासारखं खिंकाळत मनुष्य जेव्हा हसतो, अस्ताव्यस्त लोळत हसतो, शेजारच्या माणसाला चापट्या पाडत हसतो. ह्या हसण्याचे जे प्रकार आहेत हे विविध प्रकारचे प्रकार आहेत. पण त्यातले ज्याच्या श्रेष्ठ विनोदाचं लक्षण कोणतं, ज्याच्यामध्ये द्वेष नाही, जो कुणाला भोसकत नाही, जो कुणाला दुःखी कष्टी करत नाही, असा विनोद हा श्रेष्ठ विनोद मानला गेलेला आहे. विनोदामध्ये 2 प्रकार मानले गेलेले आहेत. एकाला इंग्लिश ह्युमर म्हटलंय आणि एकाला फ्रेंच ह्युमर म्हटलेलं आहे. इंग्लिश ह्युमर म्हणजे जो प्रसन्न, प्रेमळ, ज्याच्याबद्दल विनोद केलाय तो मनुष्य देखील खळखळून हसतोय, अशा प्रकारचा विनोद असतो. आणि फ्रेंच ह्युमर म्हणजे व्हॉल्टेअरचा ह्युमर, की दुसऱ्या माणसाला चापकाचे फटकारे ओढल्यासारखा तो विनोद वापरला जातो, शत्रू पक्षावर विशेषतः वापरला जातो. चर्चिल साहेब तोंडातून चिरूट काढा नावाचा एक आचार्यांचा लेख होता. सडकून त्यांनी टीका केलेली होती आणि विनोदी केलेली होती, हास्यास्पद करून टाकलेलं होतं. माणसाला हास्य आवडतं एका बाजूनं, पण आपण हास्याचा दुसऱ्याचा विषय होऊ नये हेही माणसाला वाटत असतं. केळीच्या सालावरून पाय घसरून आपण रस्त्यात धप्पा करणार जर आपटलो तर पहिल्यांदा बघतो मला कोणी बघितलंय का, मला कोणी बघितलंय का आणि बाकी कोणी हसतायत का, हा माणसाला पहिली जाण माणसाला येत असते. हास्यास्पदता निराळी आणि हास्य निर्माण करणं निराळं. मी जे बोलतोय ते हास्य निर्माण करण्याबद्दल बोलतोय. आणि निष्पाप, सात्विक, प्रेमळ, दुसऱ्याला प्रसन्न करणारं अशा प्रकारचं जे विनोद आहे हे विनोद करणं फार दुर्मिळ आहे, फार अवघड आहे, आणि हे प्रतिभेचं सगळ्यात मोठं लक्षण म्हणून मानलं गेलेलं आहे. रामदासांनी आपल्याकडे म्हटलेले टवाळा आवडे विनोद. मराठी माणूस हा त्यातल्या तर अधिक हसणार आहे भारतामध्ये. बंगाल आणि महाराष्ट्र सोडला, आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये तुम्हाला अत्रे दिसतात, गडकरी दिसतात, कोलटकर दिसतात, चिंतामणराव जोशी दिसतात, पु ल देशपांडे दिसतात. माणसाला हसायला आवडतं आणि चांगली गोष्ट आहे. माणसं जमा करायची असली तर हास्यातच माणसं जमा करतात. पु ल देशपांडे एवढे लोकप्रिय का झाले, शिवाजी महाराज एवढे लोकप्रिय का होते, ते नकला करून दाखवत असत. समोरचा मनुष्य उठून गेला की उभे नक्कल उभी करायची, पशुपक्ष्याचे आवाज काढायचे. ही एक शक्ती आहे, विनोद ही एक शक्ती आहे. पण ती विनोदाला जे शस्त्र मानलेलं आहे ते बरोबर नाही. वर्तमानपत्रामधल्या काही संपादकांनी दुसऱ्याला खवचटपणानं, खडूसपणानं आणि दुष्टबुद्धीनं जी भोसकाभोसकी केलेली असते त्याच्यातून तुमची शक्ती दिसते, परंतु त्याच्यातून साहित्याचा उन्मेष दिसत नाही. म्हणून विनोद हा प्रेमळ पाहिजे, सात्विक पाहिजे. हा फार अवघड आहे. आणि त्याचं एक लक्षण इंग्लिश विनोदकारांनी सांगितलेलं आहे, ते म्हणजे विनोदाला आपण स्वतःवर ओढवून घ्यायचा. पु ल देशपांडेने उदाहरणार्थ आपल्या अपूर्व आईमध्ये म्हटलेलं आहे प्रवासाच्या, की लंडनमध्ये आमचं विमान ज्यावेळेला आलं आणि जमिनीवर उतरायला लागलं तेव्हा मी असा सावरून बसलो की काही इंग्लंडमधले साहित्यिक वगैरे आपल्या स्वागतासाठी आले असतील, तर त्यांना उगीच तिष्ठत बसायला नको म्हणून मी लवकर उठायला लागलो आणि बघितलं खिडकीतनं कोणी दिसतंय का, प्रख्यात साहित्यिक तिथं किंवा साहित्य मंडळाचे लोक किंवा वाङ्मय मंडळाचे सेक्रेटरी वगैरे आपल्या स्वागतासाठी आलेत का. बघितलं तर कोणी चाललं नव्हतं. तेव्हा मी असं ठरवलं की आपणही त्यांच्याकडे डुंकून बघायचं नाही. आणि समजलं माझ्या म्हणले की या खेपेमध्ये मी इंग्लंडमध्ये एकही व्याख्यान दिलं नाही, गेलोच नाही कोणाकडे व्याख्यान द्यायला. आता हा इथला विरोध काय हा आपल्याला समजू शकतो. हा स्वतःवर ओढवलेला विनोद आहे. त्यांची असामी म्हणा किंवा व्यक्तिचित्र म्हणा, याच्यामधला जो मी आहे हा मी अशा पद्धतीने विकसित झालेला आहे. हा सगळ्यात उत्तम विनोद मानला जातो की आपल्यावर स्वतःवर विनोद ओढवून घेणं
लोकांना हसवणं, बावळेपणाचं चित्र. आता बटाट्याची चाळमध्ये किंवा अशामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला विनोदाची ही रूपं पाहायला मिळतील, स्वतःवर उडवून घेतलेल्या विनोदाची. किंवा दुसरा ज्याच्यावर विनोद करायचा तो विनोदी असा करायचा की त्याच्यामुळं त्या माणसाच्या मनामध्ये खळखळून हास्य निर्माण झालं पाहिजे. पण हे केव्हा येतं माहितीये का? याच्याबद्दलचा एक विचार तुम्हाला मी सांगतो. घरात जर खेळाडूपणाचं वातावरण असलं तरच श्रेष्ठ विनोद निर्माण करता येतो. आपल्याकडे विनोदाबद्दलची एकंदर पांढरपेशी कल्पना ज्या पूर्वापार चालत आल्या आहेत त्या मोठ्या अजब आहेत. आधी पहिल्यांदा दात काढून हसतो काय म्हणायचं, आता हसल्यानंतर दात नाही दिसायची माणसाची. पण हसण्याचं कारण काय ते आमच्याकडे ठरलंय. दात काढून हसतोयच लेगा, इथं कोणी दाखवत असतंय का? म्हणजे विवस्त्र मनुष्य असला तरच हसू येतं ही दुसरी कल्पना. मग रामदास टवळा आवडे विनोद असं म्हणतील, यात नवलते काय? पण विनोद हा अत्यंत सुसंस्कृत मनाचा प्रकार हे लक्षात ठेवा. किंबहुना पु ल देशपांडे यांनी एक विचार सांगितलाय, तो तुम्हाला या संदर्भात सांगतो. त्यांनी असं म्हटलंय की विनोद हे प्रपंच करण्यामधलं एक प्रकारचं जे विज्ञान आहे, विनोद हे एक प्रकारचं अध्यात्म आहे. अध्यात्मामध्ये तरी शेवटी ऋषीमुनी काय करतात, जीवनापासून अलिप्त होतात म्हणून ते सुखदुःखातून सुटतात. तसं विनोद करणारा मनुष्य हा या प्रसंगापासून अलिप्त असला म्हणजे त्याला विनोद सुचतो. आपण म्हणतो अहो 6 महिन्यापूर्वी तुम्हाला एक गंमत सांगायची झाली, मग अमक्या ठिकाणी असा जात होतो आणि असा धप्पा करायला आपटलो की काय बघायचं नाही, बघितलं आधी इकडे कुणी बघताय का? हे 6 महिन्यानंतर आपण दूर झाल्यानंतर जेव्हा पडलो असतो तेव्हा आरडाओरडाच चाललेला असतो. तर या संदर्भामध्ये एक महत्वाची गोष्ट पुलंनी एक फार सुंदर विचार सांगितलाय, तर तुम्हाला सांगतो. जन्म आणि मृत्यूच्या रूपाने एकदा माणसाची फसवणूक झाली की मग हसवणूक हा एकच त्याच्यावर उपाय राहतो. सुंदर विचार आहे. म्हणजे कल्पना अशी आहे की जे दुःख अटळ आहे ते आपल्याला कोणी विचारून आपल्याला पाठवलेलं नाहीये आणि ज्याच्यावर मात करणं हे आपल्या हातामध्ये नाहीये. त्याच्याबद्दल काय करायचं? हसून घालवायचं. हे हसून घालवणं ही जी विनोदी वृत्ती आहे ती माणसाची खरी शक्ती आहे. दुसऱ्याला भोसकणं आणि त्याला दुःखी कष्टी करणं ही नव्हे, माणसाला हसवणं, त्याला त्याचं घटकाभर दुःख विसरायला लावणं ही विनोदाची वृत्ती आहे. आणि ही जगामध्ये पहिल्यांदा जर कोणी आणली असेल किंवा जर कोणी त्याचं दर्शन घडवलं असेल तर एक मोठं नाव तुम्हाला मी सांगतो. ते नाव म्हणजे चार्ली चॅपलिन. चॅपलिनचा विनोद, चॅपलिनच्या कथा, चॅपलिनचा अभिनय हा या पद्धतीचा असतो. त्याचा वेश बावळा दिसू दे, पण चॅपलिन बावळा नाही आहे, बावळेपणाचा तो अभिनय करतोय. आणि हा चॅपलिनचा जो ज्या प्रकारचा विनोद आहे तो मराठीमध्ये पु ल देशपांडे या एकाच माणसानं आणलेला आहे. बाकीच्यांनी थोडे थोडे प्रयत्न केलेले आहेत, पण पु ल देशपांड्यांच्या विनोदाचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या विनोदाच्या पाठीमागे एक जीवनविषयक तत्वज्ञान आहे. आता मी ज्याला अध्यात्म म्हटलं की ऋषीमुनी जीवनाकडे तोंड बघून विरक्त होतात आणि संन्यासी होतात. विनोदी लेखक जो असतो तो जीवनाकडे तोंड करून बसतो, प्रपंच करतो, सगळ्यात रस घेतो आणि त्याच्यातून अलिप्त होऊन तो ज्या वेळेला त्या जीवनातले सुखदुःखांची चेष्टा करतो, त्यांची खिल्ली उडवतो, त्यावेळी त्यातला जो अलिप्तपणा असतो हा अलिप्तपणा देखील एक प्रकारचा अध्यात्माचा भाग आहे. विनोदाचं अध्यात्म, त्याच्या पाठीमागे तत्वज्ञान असतं, त्याच्या पाठीमागे निरीक्षण असतं, त्याच्या पाठीमागे जाणीव असते. विनोद हा नुसता नकलाकार मनुष्य नसतो. नकला तर त्याला येतातच. एका बटाट्याच्या चाळीमध्ये पु ल देशपांड्यांनी किती प्रकारची माणसं उभी केली आहेत ती बघा. आवाजासकट कशी उभी केली ती बघा. ही शक्ती आहे. पण ती शक्ती कशासाठी वापरली आहे? भोसकण्यासाठी नव्हे, त्या समाजाला दुखवण्यासाठी नव्हे, तर म्हणायचं झालं तर अशा तुमच्या शहाणपणामध्ये विनोद हा अधिक मोठी भर घालतो. म्हणून हसणारी माणसं ही सगळ्यात लोकप्रिय होतात. एक गंमत बघण्यासारखी आहे. गेल्या पिढीमध्ये आम्ही एवढे सगळे साहित्यकार होतो. पु ल देशपांडे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठे. मला ही गोष्ट स्वच्छपणाने दिसते की आम्हा सगळ्या लोकांच्या मध्ये गेल्या 100 वर्षामध्ये पु ल देशपांड्यांच्या इतका लोकप्रिय मनुष्य कोणी झाला नाही. त्यांनी जे एक
विधान केले, त्यांच्या पद्धतीने म्हटलंय की महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, जी माणसं हसवतात, हसतात आणि विचार करायला लावतात. विनोदाची शेवटची शक्ती आहे की तो तुम्हाला विचार करायला लावतो की हे का बरं त्या माणसानं म्हटलं, काहीतरी केलं असलं पाहिजे, आपल्यामध्ये काहीतरी व्यंग असलं पाहिजे. बौद्धिक व्यंग, सवयीचं व्यंग, काही माणसाला विशिष्ट प्रकारच्या लकबी असतात, उभं राहण्याचं व्यंग, या सगळ्या बाबतीमधली ही व्यंग त्या माणसाला, त्या लेखकाला जाणवत असतात. आणि ती जाणवलेली अशा प्रकारची जी व्यंग आहेत, ही व्यंग तो अतिशय सुंदर शब्दामध्ये साकार करून दाखवतो, चित्रामध्ये साकार करून दाखवतो. म्हणून विनोदामधला उपरोध किंवा विनोदामधली विसंगती ही वाङ्मयाच्या शक्तीमध्ये आहे. साहित्यामध्ये ती आली, ती नाटकाच्या रूपानं आली पहिल्यांदा. नाटकामध्ये असे नाटककार निर्माण झाले. आता बघा, कॉमेडी आणि फार्स हे दोन शब्द, किंवा कॉमेडी आणि ट्रॅजेडी हे दोन शब्द जर घेतले तर आपल्याला त्यातल्या विनोदाचं स्वरूप सहजगत्या लक्षात येईल. साहित्याला व्यापून राहणारे असे दोन विचार आहेत, विनोद आणि कारुण्य. कॉमेडीचं वर्णन करताना सुखांतिका असं म्हटलेलं होतं, पण तसं नाही. अंत हा शेवटी त्याचं रूप ठरवत नाही, सुखात्मिका त्याचा आत्मा ठरवतो. तसं शोकांतिका, अंत हा काही ट्रॅजेडीचं रूप ठरवत नाही, त्याचा आत्मा रूप ठरवतो. म्हणून शोकात्मिका किंवा सुखात्मिका, या सुखात्मिकेमध्ये एका बाजूला फार्स उभा आहे, एका बाजूला कॉमेडी उभी आहे. म्हणजे एका निराळ्या अर्थानं तुम्हाला सांगू, एक मजेदार विचार करण्यासारखा भाग असा आहे की शेवटी हा संघर्ष आहे तो व्यक्ती आणि नियती यांच्यामधला आहे. कॉमेडीमध्ये दैव हे एक विदूषकाच्या रूपात अवतरतं आणि ट्रॅजेडीमध्ये दैव अतिशय गंभीर अशा स्वरूपात अवतरतो. एक गोष्ट सांगतो, कल्पनानिष्ठ विनोदाचं उत्तम उदाहरण आहे, घटनानिष्ठ उदाहरणाचं. गोविंदराव नावाचे ग्रस्त होते. त्यांच्या घरी त्यांची म्हातारी आई अगदी 96-97 वर्षाची होती, बराय टेकलेली होती, पण मरत नव्हती. आणि घरचे सगळे लोक वाट बघायला लागले की आता काय केव्हा बाई आपला एखादं प्रपंच आवरणार. एक दिवस डॉक्टरने सकाळी सांगितले की आज काही ती संध्याकाळ पाहत नाही, आज निश्चित मरणार. असा बाहेर ढग जमले होते, पाऊस पडत होता, हे सांगून डॉक्टर निघून गेले. तुम्ही काही म्हणा, पण आपली मनाची तयारी करून ठेवा की आज मरणार. तर गोविंदराव विचार करायला लागले की बाबा रात्री अपरात्री जर मेली तर काय एकंदर कसं काय पुढं करायचं. ते चिरंजीव त्यांचे होते, ते असे कारकुल होते. त्यांनी सांगितलं का बाबा असं करूया आपण की ते सामान जे असतं ना मर्तिकाचं, कडबा बांबू वगैरे, ते आणून ठेवूया आपण. बघा माणसं अगदी गंभीरपणाने विचार करत आहे, पण कसं चाललंय, आणून ठेवूया. बाबा म्हणलं चांगली कल्पना आहे. मग चिरंजीव गेले बाजारात, कडबा आणला, बांबू आणला, आणि कडबा बांबू आणून त्यांनी आता ठेवायचं कुठं, घरात ठेवला तर लगेच लोक बाकीचे विचारतील. ते बाबाने सांगितले असं कर, आपल्या शेजारचं घर आहे ना त्याच्या बाहेर एक कट्टा आहे, तिथे ठेवलं. शेजाऱ्याच्या घराच्या बाहेर कट्टा ठेवलं, तिथे विष्णूपंत राहत होते. सगळे लोक रस्त्याला जाणारे आले, विष्णूपंतांच्या घराकडे म्हणून गंभीर होते, कोण केलं. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती म्हातारी काही मेली नाही. विष्णूपंत उठलून दार उडून तोंड धुत आहेत, तर समोरचे आणखी एक चिंतोपंत होते. त्यांनी खिडकी उघडून बघतात तर विष्णूपंतांच्या दारामध्ये कडबा बांबू. तिथे विष्णूपंत तिकडे चिंतोपंत विचारतात विष्णूपंतांना, अहो विष्णूपंत कोण. ते विष्णूपंतांच्याकडे एक पावळे आले. ते म्हणले पावळे, मग काय हरकत नाही म्हणले, येतोच मी, ते सावकाश या म्हणले. तरी लगेच तापशी बांधली आणि जायची तयारी केली. आणि ती बाई 6 महिने पुढे मेली नाही. आता ही एक सिच्युएशन पहा, याच्यामधला विनोद पहा. आणि या विनोदामध्ये कोणीही त्याच्यात दुष्टपणा न करता घटाला एकमेकाच्या विरुद्ध उलट्या पालट्या व्हायला लागल्यानंतर कसा विनोद निर्माण होतो हे मोठं पाहण्यासारखं आहे. असे विनोद नाटकात असतात, कथेत असतात, कादंबरीत असतात. ते बरोबर हेरता आले पाहिजेत. आणि असे विनोद ही माणसाची साहेब मोठ्या साहित्यकाचं लक्षण आहे, मोठ्या साहित्यकाची एक मोठी शक्ती आहे असं मला वाटतं.
तेव्हा विनोदाच्या बाबतीमध्ये हा जो एक उपरोध आणि विसंगती ही जी त्याच्यातली दोन तत्व आहेत, त्या तत्वाच्या पलीकडे जो विनोदाचा विचार करताना त्याला त्यातलं जे अध्यात्म तुम्हाला मी सांगतो की ज्या गोष्टी माणसाच्या हातात नसतात आणि ज्याचा विचार करायचा असतो आणि ज्याच्यातून सुखाचा भाग मांडायचा असतो, असा भाग हा जगामध्ये केवळ विनोदी साहित्याने निर्माण केलेला आहे. उत्तम विनोद करणारा मनुष्य, आता नेहमी म्हणत असत, उत्तम विनोद करणाऱ्या माणसाला उत्तम कारुण्य निर्माण करता आलंच पाहिजे. किंबहुना उत्तम कारुण्य तो निर्माण करू शकतो, म्हणूनच तो लोकांना हसवूही शकतो. आणि या हसवण्यामध्ये माणसाचं जे एक वेगळं अशा प्रकारचं रूप आहे, ते रूप त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या तरी पाहायला मिळतं. म्हणून मला असं वाटतं की हा जो अध्यात्म विचार आहे, तो अध्यात्म विचारामधला आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की विनोद हा सुरेल असला पाहिजे. त्याला किती डूज आणि डोंट्स आहेत पहा. विनोद हा अश्लील असता कामा नये. सर्वसामान्य माणसं ज्या वेळेला एकमेकाला चेष्टा करतात तेव्हा सहजगत्या अश्लील बोलतात. विनोद हा अश्लील असता कामा नये, तो क्षुद्र असता कामा नये, तो सूडबुद्धीनं निर्माण होता कामा नये, तो सपक असता कामा नये. काही माणसे विनोद करण्याच्या नावाखाली विनोद करतात. म्हणजे त्यांना वाटतं की आपण काय ते विनोद सांगायच्या आधी पहिल्यांदा हसायला लागतात, मग काय ते सांगतात. तो लोक गंभीर असतात. याच्यावरही विनोद करता येतो, हेही तुम्हाला सांगतो. आता एकदा बोलायला उठले. आज तांब्यांचा दिवस, कविवर्य तांब्यांची शोकसभा होती. तर अत्रे बोलायला उठले, म्हणले आज दिवस जरी तांब्यांचा असला तरी सोन्याहून अधिक श्रेष्ठ अशा प्रकारचा दिवस आहे. लोक गंभीर, काही हसले नाही. अत्रेने सगळ्यांच्याकडे बघितलं, आमची कुटी पडली वाटतं. ऑडियन्सलाच विचारलं आणि प्रचंड आशा निर्माण झाला. हा, त्याच्यामध्ये जो घरगुतीपणा आहे, त्याच्यामध्ये जो एक अनौपचारिकपणा आहे, दुसऱ्याचा अंतःकरण जिंकण्याचा जो भाग आहे, तो भाग फार मोठा आहे. आणि त्यामुळं तुम्हाला दिसलं की विनोदाची शेकडो उदाहरणं समाजामध्ये घडत असतात. पण विनोद करणारा मनुष्य जो आहे हा लोकप्रिय का होतो, तर साहित्य लोकप्रिय होतं. मला एक मोठी मौज वाटते की माझी नातवंड सुद्धा साहित्याच्या वाटेला जाताना आज फक्त पु ल देशपांडेंचे नाव घेतात आणि पु ल देशपांडेंचं पुस्तकं विकत घेतात. पु ल देशपांडे सगळ्यात अधिक खपतात, तरुण वर्गामध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. याच्यामुळं बऱ्याच लोकांचं रफाटी होत असेल, पण तोही पुन्हा विनोदाचा भाग आहे की आम्ही विनोद काय करत नाही का. तुम्ही करता, पण तुम्ही जेन्युइन विनोद ज्याला म्हणतो, नैसर्गिक उपयोग, की बोलायला लागलं की त्या माणसाला त्या विनोद येते. ते पुवा भाव एकदा म्हणत असं की आत्रे बोलायला उभं राहिले आणि त्यांची पॅन्ट जरा थोडीशी खाली घसरली तरी लोक हसतात. तर त्याच्यामध्ये अनेक उलटसुलट प्रकार आहेत आणि हा साहित्याचा एक आत्मा आहे, साहित्याचा मोठा धर्म आहे. श्रेष्ठ साहित्यकाराच्या मध्ये ही विनोदाची दृष्टी उपजत असते आणि असायला पाहिजे. असा हा विनोद, हा एक प्रपंचातला अध्यात्माचा भाग, हा मोठा विचार मराठी साहित्यामध्ये जो रुजलेला आहे, तो जगात नाही.